पैसे देऊन लावावं लागतं, जे मोठे आहे त्याचे जास्त लागतं, पण त्याची लढाई एवढी मोठी होते आणि मला विश्वास आहे माझ्या शेतकऱ्याला कापसाचे 15,000 जरी भाव भेटले ना तर आपलं गाव सुखाने जगल्याशिवाय एवढी ताकद शेतीमालाच्या प्रश्नामध्ये एवढी ताकद आहे, पण तिथं आम्ही जमा मोठं दुःख आहे. आम्ही जे लढाई लढा निघालो ते कठीण लढाई आहे, कारण कधी जातीपाती धर्माच्या या झेंड्यामध्ये पार्टीच्या या सगळ्या निष्ठेमध्ये आमची हे शेतकरी शेतमजूर कष्ट करायची लढाई मोठी होणार का नाही होणार. भाग बच्चू जातीसाठी जर भांडला असताना तर आम्ही सांगतोय खांद्यावर उचलून आणलं असतं 30 किलोमीटर, पण शेतकऱ्यासाठी त्याचं कोण भावी आहे. शेतकरी म्हणजे काय होतं त्याची किंमत तरी काय पाहिजे. जसे आम्ही झालेल्यामध्ये मागला हलवतो तसं आम्हाला लोक हलवतात, पाहिजे तसं हलवतात. काय झालं सोयाबीनचे भाव 3400 रुपये आहेत, निघायच्या अगोदर 3400 आहे. निघाल्यावर काय झालं, काही चिंता आहे काय म्हणाले, काही मुख्यमंत्री बोलतं काय याच्यावर. एवढा मोठा सगळा पसारा मांडला गावागावात, शेतीचं आम्ही पाहिजे सगळं जे काही असलं नसलं सगळं शेतीत टाकलं. त्या सोयाबीनचे भाव निघायच्या अगोदर 3400 आहे. 3400 नाही 5 ते 7 हजारांना विकला तरी तुम्ही घाटत आहे. 3400 विकल्यानंतर लाभलेले पैसे तर सुद्धा उलट अंगावर कर्ज बसणार. चिंता नाही, कुठलीही काही नाही, ब्रेकिंग न्यूज नाही. टीव्हीवर ओबीसी का नेता, मराठा का नेता, दलितो का नेता, हिंदू का नेता याचं सुद्धा बनलं. दुसरं काय दिसत नाही टीव्हीवर. आणि मीडियावाले तेच दाखवतात, त्यांना भडकावतंय सगळे. कारण हे सगळे मीडियावाल्याचे जे प्रमुख आहे ते अदानी अंबानीचे आहे. सगळ्या मोठ्या टीव्हीवाले चॅनलवाले सगळे अदानी अंबानी आहे. त्यांना मूळ विषयावर यायचं नाही, गाव गरीब करायचे आहे. आणि गाव जेवढं गरीब होईल तेवढं शहराकडे जे श्रीमंत लोक बसले आहेत त्यांना भांडे घासायला बाहेर भेटणार आहे, मजूर भेटणार आहे. गाव गरीब झाले पाहिजे आणि शहरातल्या श्रीमंत लोकांची व्यवस्था झाली पाहिजे. काल हिंगोलीला एका पांडे नावाच्या मित्राकडे गेलो मी, तिथे एक भांडे घासणारी मुली होती. मी सहज तिच्याकडे गेलो, तिच्या हाती 500 रुपये ठेवले आणि त्या बाईला विचारलं, म्हटलं तू कुठचे आहे. मी गावातून आलो, 3-4 किलोमीटर गाव आहे. म्हणजे त्या गावात तिथे भांडे घासायला हो बाबा, 3 एकर शेती आहे, काहीच होत नाही. घरचे लोक कामावर जातात आणि इकडे भांडे घासायला होते. या गरिबीतून व्यवस्था श्रीमंत लोकांची होतं. मुंबई पुण्यात राहणाऱ्या अगणबाब ना त्यांना भांडे घासायची सवय असतं, ना कपडे धुवायची सवय असतं, कुठलंही काम ज्यांना करता येत नाही. म्हणून ही गरिबाची फॅक्टरी इथं निर्माण करायची आणि शहरात हे सगळे लोक ठेवायचे. तुमच्या गरिबीतूनच त्यांची सेवा निर्माण होते. लक्षात हे व्यवस्थित षडयंत्र आहे. तुम्हाला जर समजायला फार वेळ लागला तर तुमच्या डोक्याचं भूत आहे ना जातीपाती धर्माचा त्या बच्चूकडून मेल्यावर निघणार नाही. मी कसं माझ्या मायची कसं नसा निघूच शकत नाही तो. आणि तुम्ही अहिल्यादेवी होळकरांना जात लावले, तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांना जात लावले, तुम्ही छत्रपती शिवरायांना जात लावले, तुम्ही महात्मा फुलेंना जात लावले. त्यांनी कधी जातीसाठी काम केलं रे. आम्ही पाहिजे त्या सावित्रीनं शिक्षणाचा गाडा सामान्य माणसापर्यंत पोहोचला पाहिजे. सगळ्या आमच्या मायलेकी शिकल्या पाहिजे. याच्यासाठी इथं नाही तर त्या फातिमाच्या घरी शाळा सुरू केली. रोज शेण खात होती सावित्री, रोज शेण खात होती. आणि ज्योतिबा म्हणत होते किती दिवस शेण खासी. लोक शेण मारत होते सावित्रीला, पण सावित्रीला ध्यास सोडला. आणि सावित्रीचं उत्तर फार चांगलं होतं. सावित्री असे म्हणते ज्योतिबाला, तर आज जे शेण मारतं ना ज्योतिबा, त्या शेणाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. ते सोनं झालं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.